कसलंय सुटलं की नाही तोंडाला पाणी. सेम माझ्याही असंच होतं. लिंबूचं तिखट आणि गोड लोणचं म्हणजे माझं जीव की प्राण. आता 2-3 महिन्यात उन्हाळा सुरू होणार तर पहिलेच मी ही तयारी करून घेत असते. मस्त पैकी इतकं भारी हे लोणचं लागतं की एकच नंबर. ज्यांनी खाल्लेलं आहे त्याला चव माहीत. नमस्कार. तर मी इथे घेतलेला आहे 1 किलो लिंबू. त्यामध्ये ते आलेले आहेत 20. सगळे एका लिंबूचे मी असे 8 फोडी करून घेतल्या आणि सर्व त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या. हे लिंबूचं लोणचं मुरायला थोडासा वेळ लागतो, पण ते मुरल्याच्या नंतर जर इतकं छान लागतं की खूपच भारी. सगळ्या फोडी कट करून झाल्या. एक एक करून सर्व बिया काढून घेतल्या, कारण बी नाही काढलं तर नंतर परत अजून ते खूप कडवट लागतं. त्यासाठी न चुकता एकही बी राहू द्यायचं नाही. सगळ्या बिया काढून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये मी बेडेकर मसाला टाकलेला आहे, पण बेडेकर पेक्षा केपर मसाला खूप छान लागतो. जवळपास मी 12 ते 13 दुकानं शोधले असतील, पण मला केपरचा मसाला काही भेटलाच नाही. शेवटी नाईलाजाने मला हाच टाकावा लागला. त्यामध्ये आपण थोडीशी साखर आणि मीठ पण टाकायचं आणि आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपण तिखट पण ऍड करू शकतो. मी सध्या तरी तिखट टाकलेलं नाहीये. कसं छोटे मुलं आहेत ते सुद्धा नंतर खात असतात म्हणून. हे पहा, मस्तपैकी एकजीव करायचं. ना तेल टाकायचं ना कोणतं काय मसाला काय, फक्त एक मसाला, साखर आणि मीठ, झालं लोणचं तयार. आणि पहा किती भारी दिसतंय. मला तर हे व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा खाण्याची क्रेविंग होत आहे. आहेच ते इतकं भारी. मग स्वच्छ एका बरणीत मी स्वच्छ केलेल्या बरणीमध्ये मी ते ट्रान्सफर करून घेतलं आणि ही बरणी 1-2 दिवस आपण उन्हात ठेवायची. ते थोडं सुरुवातीला फेस येतो, पण त्याने काहीही होत नाही. एकजीव करायचं आणि नंतर मग आपण घरात ठेवू शकतो. जसं जसं लोणचं मुरत जाईल तस तसं त्याची चव ही एकदम छान येत जाते. आपण असंही लिंबू खातो पण साल फेकून देतो, पण ह्या लोणच्याद्वारे आपण ते सालासकट खातो आणि त्यातले सगळे पोषक तत्व आपल्याला मिळत असतात. तर तुम्ही लिंबूचं लोणचं कसं बनवता नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.